नमस्कार मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत। आत्ताच आपण कमलेश्वर महादेव मंदिर बघितलं। तेथूनच बरोबर 32 किलोमीटर अंतरावरती आहे सिद्धरामेश्वर मंदिर। अतिशय आतमध्ये तुम्हाला जावं लागतं। अतिशय सुबक कलाकृती केलेलं हे मंदिर आहे, परंतु ह्याच्याकडे सुद्धा खूप लक्ष द्यायला पाहिजे। मित्रांनो, तुम्ही छावणीमध्ये बघत आहात माझ्या कर्नाटकमध्ये केलेली मंदिरं आणि गड आणि किल्ले, त्यातीलच आता आपण बघणार आहोत सिद्धरामेश्वर मंदिर। आपण आता गावाच्या बाहेर आहे, त्या गावाच्या बाहेर सुद्धा काही शिल्प आहेत, ती सुद्धा बघणार आहोत। तर चला माझ्या बरोबर आपण बघूया श्री सिद्धरामेश्वर मंदिर। हे सुद्धा एक शिल्प आहे आणि त्या शिल्पाच्या बाजूला दुसरं एक बसलेलं शिल्प सुद्धा आहे बघा, नीट बघा डाव्या हाताला खाली। हे शिल्प बघितलं की त्याच्याच पुढे सरपांच म्हणजे नागाचं शिल्प आहे, त्यात सुद्धा वेगवेगळी आहेत। उजव्या बाजूचं शिल्प बघा आणि डाव्या बाजूचं शिल्प सुद्धा बघा, ह्याचा अभ्यास व्हायला पाहिजे। जय हनुमान। आणि हे आपल्या अंजनीचं, तिथे कर्नाटकमध्ये हनुमानाला अंजनी या नावाने ओळखलं जातं, ते आपण बघितलं। आणि हे बघून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत बघायला श्री सिद्धरामेश्वर मंदिर। हे समोर दिसतंय तुम्हाला वरती, ते सिद्धरामेश्वर मंदिर आहे। तर चला आपण जाऊया गेटमधून सिद्धरामेश्वर मंदिर बघायला। हे सुद्धा आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये संरक्षित केलेलं असं मंदिर आहे। कर्नाटकमधील मंदिर हे खरंच खूप सुरेख आहेत। तुम्ही आता समोर बघताय, आपण आता मंदिरात प्रवेश करतोय। मंदिरात प्रवेश केल्यानंतर काही भक्तगण सुद्धा तिथे बसले होते। येथील खांब बघा कसे तुळतुळीत आहेत, त्याच्यावरती बारीक बारीक शिल्प केलेलं आहे। अतिशय सुंदर असं हे शिल्प आहे। मी तुम्हाला सगळंच आता काही दाखवू शकत नाही, कारण ह्याचा सखोल अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं। तिथेच गेल्यानंतर इथे पूजा अर्चा करण्याकरता हे बघा जिने कसे असतात त्या प्रकारे हे जिने केले होते आणि तो प्रसाद ठेवला होता। ते बघून झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो श्री सिद्धरामेश्वर मंदिराचं दर्शन करायला। प्रथम घेतलं आपल्या नंदीचं दर्शन। नंदीचं दर्शन तर घ्यायलाच लागतं आपल्याला। नंदीचं दर्शन करून आपण गेलो बघायला सिद्धरामेश्वर मंदिरात शिवपिंडीचं। आता जी तुम्ही काळोख असल्यामुळे एकदम क्लिअर दिसत नाहीये, आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तिथे आणि त्याप्रमाणे ही ती शिवपिंड आहे। तर आपण आता दर्शन करूया शिवपिंडीचं। अतिशय सुंदर अशी शिवपिंड होती, त्याचं दर्शन करून आम्ही परत नंदीचं दर्शन घेतलं आणि मागे फिरलो। मगाशी आपण इथूनच आतमध्ये गेलो। हे बघा आत जाताना सुद्धा किती सुंदर शिल्प त्यांनी केलेलं आहे। अशा शिल्पामधून आपण हे बघा किती सुंदर आहे, आणि मग त्या जिन्यातून आपण आतमध्ये जातो। आता आपण मंदिराच्या बाहेर आलोय। बाहेरून मंदिर बघा कसं दिसतं ते तुम्हाला मुख्य दाखवायचं आहे। आतील भाग तर आपण बघितलाच आहे, आता आपण बघतोय मंदिराच्या बाहेरचा भाग। बाहेरून कसं मंदिर दिसतंय हे बघा, किती सुंदर शिल्प आहेत। आणि हे तुम्ही समोर दिसतायत ना घुमट, हे बघा हे तिथलं वैशिष्ट्य आहे। आता तुम्ही मागे कमलेश्वर मंदिरात सुद्धा बघितलं की त्याची जी बांधणी आहे, म्हणजे त्यावेळी ज्या राजांनी बांधलेलं होतं, त्या राजांनी जे बांधलेलं होतं त्याची ही ढब, त्याला म्हणतात मंदिर बांधण्याची ढब, ही सारखीच होती। असं हे मंदिर आहे। किती सुंदर आणि सुबक मंदिर दिसतंय। आता इथे तुम्ही नीट बघाल तर हे मंदिराची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे। बरेचसे भाग पडलेले आहेत, नष्ट झालेले आहेत। इथून पण बघा, हे आत जाण्याचा हा मार्ग आहे, पण हा पडलेला आहे। सभा मंडप आहे पण ते उघडं आहे। तिकडनं पुढे पुढे गेल्यानंतर ही बघा बारीक बारीक मूर्त्या सुद्धा आहेत इथे। मूर्त्यांचा अभ्यास माझ्याकडे म्हणजे माझा नाहीये, त्यामुळे मी सांगू शकत नाही ही कसली मूर्ती आहे ती। मूर्ती अभ्यासकांनी मला सुचवावं की बाबा ही मूर्ती कशी व्हावी, कमेंट्समध्ये टाकावी, जेणेकरून जे जे माझे व्हिडिओ बघतील त्यांना सुद्धा कळेल की ही मूर्ती कसली आहे ती। अशा प्रकारे हे मंदिर आहे। अजूनही माझ्याकडे तसं म्हटलं तर कॅमेरा सुद्धा एकदम असा क्लोज नाहीये, त्यामुळे अतिशय बारीक बारीक शिल्प आहे। तिथे सुद्धा बघा हे शिल्प आहे।
ही मगर आहे, त्या तोंडातून जे पाणी म्हणण्यापेक्षा जे आपण अर्पण करतो शिवपिंडीला त्यातून जे जल बाहेर येतं त्यासाठी हा मार्ग आहे. हे सगळं तोंड आहे त्याचं. आता ही नक्की मूर्ती आहे, ही शिवपार्वतीची आहे की विष्णूची आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि हे असं बाहेरून तुम्हाला मंदिर दिसतंय. अतिशय सुबक मंदिर आहे. ज्यांना ज्यांना मंदिराची आवड आहे त्यांनी हे बघावेच. म्हणजे कर्नाटकमध्ये मी खूपशी मंदिरं केली, पण त्यातलं मला हे मंदिर खूप आवडलं. बारीक 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 नक्षीकाम आहे. इथे सुद्धा वरती ना नक्षीकाम आहे, पण ते मी तेवढं क्लोज घेऊ शकलेलो नाहीये. फक्त मला एक सांगावं असं वाटतं की या मंदिरांची आपल्याला जोपासना करायला पाहिजे. आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये आहे, पण तिथे कोणी देखरेख करण्यासाठी नाहीये, ते पाहिजे. इथे पण बघा, आता एक शिल्प आहे, पण त्याचा अर्थ मला माहिती नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. अतिशय सुंदर असं मंदिर हे आहे. ते मंदिर आपण बघितलं आणि मंदिर करून आता आपण आलोय बंकापूर या किल्ल्यामध्ये. त्याची माहिती सुद्धा मी तुम्हाला देणारच आहे.